नमस्कार मित्रांनो, मी कृष्णकांत गोरे. तर मित्रांनो लक्षात घ्या, ह्या वर्षीचा जो पीक विमा आहे, खरीप पीक विमा, तर खरीप पीक विमा जवळजवळ सगळ्यांनी भरलेला आहे, फॉर्म भरलेला आहे. पण विमा अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे की ज्यांनी फक्त अर्ज केलेला आहे, नुकसान अर्ज. अशाच शेतकऱ्यांना क्लेम म्हणजेच पीक विमा मिळणार आहे. अन्यथा तुम्ही फक्त फॉर्म भरला असाल तर तुम्हाला पीक विमा सरसकट मिळणार नाही याच्या पुढे. तर त्यासाठी तुम्हाला एक करायचं आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवर पीक नुकसानी अर्ज तुम्ही करू शकता. तरच तुम्हाला कंपनी तुम्हाला तुमचं खरंच नुकसान झालंय हे गृहीत धरून तुम्हाला एक 25% का होईना तुम्हाला पीक विमा देऊन टाकेल. तर अशी ही अपडेट आहे, लक्षात घ्या. तर काही जण काय करत आहेत की फक्त पीक विमा भरायचं. आधी काय असायचं, 4-5 वर्षाखाली पीक विमा आपण भरलो की सरसकट विमा यायचा आणि त्यात आपल्याला विमा भेटून जायचा. तर आता असं राहिलेलं नाही, सगळीकडे ऑनलाईन झालेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करा, मोबाईलवर घर बसल्या तुम्ही ऑनलाईन नुकसान अर्ज, क्रॉप इन्शुरन्स एक ॲप आहे, तर त्या ॲप थ्रू तुम्ही नुकसान अर्ज तुम्ही करू शकता. की आणि त्यात सोयाबीनचा तुमच्या पिकाचा जो आहे, खरीप पिकाचा फोटो, जिथं नुकसान झाले त्याचा फोटो, व्हिडिओ तुम्ही अपलोड करून तुम्ही क्रॉप इन्शुरन्सवर अर्ज तुम्ही करू शकता, नुकसान अर्ज. तरच तुम्हाला मग ते कंपनीचे अधिकारी तुमच्याकडे येतील, चेक करतील खरंच तुमचं नुकसान झाले का, याविषयी सर्व माहिती तुम्हाला मी अजून नंतर सांगेनच. परंतु तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा आणि ज्यावेळेस तुमचं नुकसान झालेलं आहे, टायमिंग 72 तासाच्या आत तुमचं नुकसान टायमिंग टाका त्यात, जेणेकरून जर तुमचं नुकसान 1 महिन्याखाली किंवा 10 दिवसा अगोदर तुमचा पाऊस तुमच्या गावात पडला असेल आणि तुम्ही नुकसान करताय आज, तर हे ग्राह्य धरलं जाणार नाही. ज्यावेळेस नुकसान झाले त्यावेळेस त्यानंतर 72 तासाच्या आत तुम्हाला नुकसान अर्ज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो नुकसान अर्ज जो आहे हो मंजूर होईल, नाहीतर अन्यथा होणार नाही. समजा काही एका शेतकऱ्याचं 1 महिन्याखाली पाऊस पडला होता आणि जवळजवळ सगळं सोयाबीन वाहून गेलं होतं आणि तो शेतकरी आज नुकसान अर्ज करतोय, तर तो नुकसान अर्ज मंजूर होणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्या 1 महिन्याखालच्या त्या दिवशीच 72 तासाच्या आत तुम्हाला अर्ज करायला पाहिजे होता. तर त्यासाठी तुम्हाला आधी आता आज जर काल पाऊस पडला होता, तुम्ही आज अर्ज करू शकता. तर सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येकानं नुकसान अर्ज आपल्या मोबाईलवर करायचा आहे. तर अर्ज कसा करायचा, तर हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. तर ते पूर्ण व्हिडिओ पहा. तर चला तर मग.